नमस्कार. मी अरविंद आठले. गेले काही दिवस मेंदू एक अनोखे यंत्र या विषयावर आपण बोललो. मला स्वतःला व्हिडिओ करणं शक्य नव्हतं, म्हणून माझ्या सहकारी त्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि तो फार अतिशय उत्तम रीतीने ते काम त्यांनी केलं. अनामिका हे नाव त्यांनी धारण केलं. त्यांचं स्वतःचं नाव जाहीर होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यानंतर गेले बरेच दिवस भारतीय संगीतशास्त्र, अभिजात संगीत काय आहे, ते कसं उत्पन्न झालं, सृष्टी कशी उत्पन्न झाली आणि त्यातून एक एक कशा घडामोडी घडत गेल्या, सामवेदाचा अभ्यास कसा केला गेला आणि त्यानंतर शारंगधर वगैरे या लोकांनी जे काही त्याच्यात लिहिलं आहे, तर हे सर्व आपणासमोर ठेवावं, प्रस्तुत करावं. प्राचीन ग्रंथ जे काही असेल, मी स्वतः तर काही गायक नाही आहे, परंतु माझे एक सहकारी त्यांनी मला पूर्णपणे साथ त्याची हमी दिली. श्रीयुत केदार केळकर, आपण त्यांचं नाव ऐकलं असेल. माझे पूर्वी काही माझ्या चॅनलवर त्यांची भजनं वगैरे झालेली आहेत. अतिशय सुंदर आवाज आणि संगीत उभं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असल्यामुळे आम्ही दोघं मिळून तुमच्यापुढे हा संगीताचा प्रवास ठेवणार आहोत. तर हे नाद ब्रह्म हा विषय घेतलेला आहे आणि शून्यातून सुराकडे. शून्य काय आहे, सूर काय आहेत, नाद ब्रह्म काय आहे, नाद उत्पन्न कसे झाले, त्यांचे विविध समयानुसार सूर्याच्या, जसा सूर्य हळूहळू वर येतो तसतसा त्या नादांमध्ये कसा फरक पडत गेला, आपल्या वृत्तीशी नादांचा काय संबंध आहे, असे अनेक विषय आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत आणि प्रात्यक्षिकासह घेणार आहोत. याच्यामध्ये सृष्टी जेव्हा उत्पन्न झाली, हा जो सूर्य दिसतो याचाही जो कोणी बाप असेल त्याला आपण महासूर्य म्हणूया. ह्या महासूर्याचा जेव्हा प्रचंड स्फोट झाला, त्यातून या सूर्यासारखे अनेक सूर्य आणि अनेक मालिका ग्रहांच्या तयार झाल्या. प्रचंड सृष्टीमध्ये उलथापालथ झाली आणि ही उलथापालथ होत असताना जो प्रचंड आवाज, नाद उत्पन्न होत होते, शेवटी नादातून प्रकाशाकडे जातो, हे आपण मागच्या काही आपल्या भाषणांमध्ये बघितलेलं आहे. नादातून प्रकाश उत्पन्न होतो. मंत्रोच्चार जे ऋषीमुनी करत असत, देवाची आराधना करत असत त्या मंत्रोच्चारानुसार, आणि त्यातून त्यांना त्या देवतेचं प्रकाशमान असं दर्शन होत असे. गायनाचा मुख्य उद्देश केवळ करमणूक हा नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऋषीमुनींनी जे सामवेद लिहिले, सामवेदाच्या ऋचा त्यांनी ऋग्वेदातून घेतलेल्या आहेत. 75 मुख्य ऋचा या सामवेदामध्ये आहेत आणि मग त्यांचा 1800 काही ऋचांमध्ये प्रसार झालेला आहे. तर ही सगळं जी काही सृष्टी चगडव्याळ उत्पन्न झाली, 5 तत्व उत्पन्न झाली आणि या 5 तत्वातून जे काही सृष्टीचं जे चगडव्याळ असं जे काही स्वरूप उत्पन्न झालं, त्याच्या मुळाशी जर जायचं असेल तर गाण्याच्या माध्यमातून या पंचभूतांना हाताशी धरून पंचमहाभूतांच्या पूर्ण मुळाशी आपण जाऊ शकतो आणि त्या सृष्टीकर्त्या, नियंत्याकडे आपण पोचू शकतो. गायनाचा उद्देश हा ईश्वराप्रती पोचणे, स्वतः ईश्वर होणे हा आहे. आपण गुरुचरित्रातल्या काही कथा पाहिलेल्या आहेत. पुढे आपण हा सगळा भाग घेणार आहोत. या कथांचा काय अर्थ आहे, शनिदेवाच्या याच्यात कथेंचा काय अर्थ आहे, वेगवेगळ्या सायमदेवाची जी गुरुचरित्रातली कथा आहे, सायमदेवाची परीक्षा गुरूंनी घेतली आणि त्यानंतर जेव्हा तो नाग मागे लागले म्हणून धावत सुटला आणि त्याला दिसलं की तिथे त्या ठिकाणी संगमावर प्रचंड वेदघोष चालू. हा जो काही सगळे प्रसंग आहेत, या ज्या काही कथा आहेत, शंकराच्या ज्या काही कथा आहेत, रावणाच्या ज्या काही कथा आहेत, या सर्व कथांचा विचार आपण या प्रवासात घेणार आहोत. या मालिकेचं नाव नाद ब्रह्म, शून्यातून सुराकडे कसं जाता येतं, याचा खोल अभ्यास शक्य तितका आपण करणार आहोत.
आणि तुमचा तो अतिशय रंजक तुम्हाला राहील, तुमच्या अतिशय तो उपयोगाचा राहील. हा इतिहास कदाचित तुम्ही क्वचित ऐकला असेल. याच्यामध्ये जी काही सृष्टी उत्पन्न झाली, या सृष्टी जी आपल्या भोवती स्वतः फिरते आणि दुसऱ्या भोवती मोठ्या ग्रहांभोवती ती फिरते, हा जो काही सगळा प्रचंड त्यातून नाद उत्पन्न होतो, हे नाद हे सौंदर्य आहे. हे नाद हे अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे ज्यातून आपण प्रकाशाकडे जातो. याच्यातून काही बीजाक्षरं. आता बीज म्हणजे काय? पंचमहाभूतांची बीज म्हणजे काय? आपण जो मोठा वृक्ष पाहतो त्याचं मूळ एक एवढंसं छोटं बीज असतं. त्या बीजात तो एवढा मोठा महान वृक्ष सामावलेला असतो, त्याचे सर्व गुणधर्म सामावलेले असतात. जसं माणूस जन्माला येतो एखाद्या छोट्या स्पर्ममधून जन्माला येतो, त्या स्पर्ममध्ये त्याच्या आईबापांचे आणि त्याच्या मागच्या काही पिढ्यांचे सगळे गुणधर्म येतात. हा जो काही सगळा भाग आहे हा आपल्याला अभ्यासाचा आहे. स्वर कसे उत्पन्न झाले, स्वरांचा भावविश्वाशी काय संबंध आहे, सप्तचक्र शरीरातली जी काही आहेत ती कशी आहेत, कोणत्या क्रमाने कोणते स्वर त्यातून कसे उत्पन्न होतात, या स्वरांचा आपल्या या चक्रांच्या शुद्धतेशी काय संबंध आहे, हे सगळं या सगळ्याचा विचार आपण करणार आहोत. जसं दत्त संप्रदायामध्ये द्राम हे बीज वापरलं जातं. द्राम म्हणजे काय? द म्हणजे दान आणि रम, द्राम म्हणतो आपण, द राम. तर ते म्हणजे प्रकाश आणि अग्नी, हे सगळे त्या एका द्राम या बीजामध्ये साठवलेले आहेत. सप्तचक्र सुप्त त्याच्यातली जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती जागृत करण्याचं सामर्थ्य या द्राममध्ये आहे. ह्या द्रामचा अभ्यास केला तर तुम्हाला नाद ऐकू येऊ शकतात. हा सगळा जो काही प्रचंड कोलाहल सृष्टी उत्पन्नाचा झाला त्याच्यामध्ये एक नाद केवळ होता, ओम. असा गंभीर, जसं पांढरा रंग हा अनेक रंगांचं मिश्रण मिळून पांढरा रंग असतो. काळा हा रंग हा कसा आहे तर अनेक रंगांचा पूर्णपणे विरहित. ॲब्सेन्स ऑफ ऑल कलर्स इज ब्लॅक अँड प्रेझेन्स ऑफ ऑल कलर्स इज व्हाईट. तर हा जो प्रकाश आहे, ह्या प्रकाशामध्ये हे सर्व रंग निर्माण होतात. या सर्व रंगांचा संबंध आपल्या सप्तचक्राशी कसा आहे हे योगशास्त्र आपल्याला सांगतं. आणि शारंगदेव जो काही ह्यातला जो लिखाण कवी होऊन गेला, ज्यांनी ह्या संगीतशास्त्रावर पूर्णपणे लिखाण केलेलं आहे, त्यांनी काय सांगितलं आहे की शरीरशास्त्र आणि नाद यांचा संबंध शारंगदेवानी सांगितलेला आहे. शरीरशास्त्राच्या शरीरातल्या आतले जी चक्र आहेत यांच्या एक एक चक्राचा एक एक सुराशी कसा संबंध आहे हे ह्या शारंगदेवानी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा शारंगदेवांचा जो काही भाग आहे याचाही आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आता शून्य ज्या ठिकाणी आलं, ॲब्सेन्स ऑफ एव्हरीथिंग, या ठिकाणी जो काही नाद उत्पन्न होतो, मला पहिले तुम्हाला सांगितले, गायन हे काही परमेश्वर प्राप्तीसाठी आहे, करमणुकीसाठी नाही. एखादा गायक जेव्हा असा रागांचा आलाप घेतात, राग म्हणजे काय? काही स्वरांचं मिश्रण. त्या ज्या ज्या चक्राभोवती आपण जाणार आहोत ते त्या चक्राची शुद्धी करायची असेल तर काही विशिष्ट असे स्वर उत्पन्न व्हावे लागतात. या स्वरांचे कंपन असतात. प्रत्येक स्वराला कंपन करण्याची शक्ती आहे. आपल्या शरीरात पहा तुम्ही, शांतपणे डोळे झाकून आत डोकवा, प्रत्येक ठिकाणी कंपन चालू आहे. ह्या कंपनामुळे आपलं शरीर चाललेलं आहे.
त्यामुळे कंपनांचं जेव्हा जेव्हा आपल्याशी संबंध येतील त्यावेळी आपलं शरीर अधिक पुष्ट आणि सुंदर असं तयार होईल, जेव्हा ती सगळी कंपनं योग्य ठिकाणी योग्य चक्रात योग्य प्रकारे असतील. आता संगीतशास्त्रांचा या बीजाशी काय संबंध आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा बीजाक्षर हे केवळ अक्षर नाही आहे, तर ते एक ध्वनियंत्र आहे, समुच्चय आहे त्या ठिकाणी त्या शक्तीचा, ऊर्जा म्हणून आपण शक्ती म्हणण्यापेक्षा. आणि बीजाक्षरांचा उच्चार जर आपण केला, योग्य तऱ्हेने केला, तर विशिष्ट मज्जासंस्थेमध्ये आणि वातावरणात विशिष्ट अशी कंपनं तयार होतात. ही कंपनं त्या ठिकाणची शुद्धी तयार होते. बीजाक्षर आणि संगीतशास्त्राचं आपण जसं म्हणलं की बीजाक्षर हे बीजतत्व आहे. स्वर आणि चक्र यांचा कसा संबंध आहे याचा आपण पुढे जाऊन विचार करणार आहोत. तर ही जी काही मूलाधार आहे या ठिकाणी लम हे बीज आहे, याचं तत्व आहे पृथ्वी. पंचमहाभूतांचा कसा संबंध येतोय हे मी तुम्हाला सांगतोय. आणि याचा स्वर आहे षड्ज. सा, हा सा तुम्हाला ऐकायचा, तुम्ही ऐका. खोल सा, आपले जे गायक आहेत यांनी हा सा म्हटलेला आहे, तो ऐका तुम्ही. त्यानंतर येतं स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठानमध्ये रे हा स्वर आहे, ऋषभ म्हणतात याला. आणि इथे वम हे बीज आहे आणि त्याचं तत्व आहे जल. त्यानंतर मणिपूर या ठिकाणी गांधार ग. मणिपूरला गांधार ग, त्याचं बीजाक्षर रम आणि त्याचं तत्व अग्नी. नंतर अनाहतमध्ये मध्यम म. मचं बीजाक्षर आहे यम आणि याचा जे तत्व आहे हे आहे वायू. त्यानंतर विशुद्ध म्हणजे पंचम. पंचम म्हणजे प. याचा बीज आहे हम आणि याचं तत्व आहे आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. यानंतर अजून 2 तत्व उरतात, ते आज्ञा आणि सहस्रा या चक्रासाठी आहेत. तर दैवत आज्ञाचा आहे ध. याचा बीजाक्षर आहे ओम. आज्ञा, या ठिकाणाहून सर्व आज्ञा सुटतात, त्याचं आहे ओम. आणि याचा संबंध आहे मनाशी. आणि शेवटचा आहे सहस्रार, जो निषाद म्हणजे नी. याचा संबंध चैतन्य तत्वाशी आहे. ठीक आहे, चैतन्य तत्व आपल्यामध्ये आहे, हे या सहस्रारामुळे आहे. आणि याच्या ज्या काही संगीत रत्नाकराच्या अनुसार नाभीमध्ये असलेला जो काही प्राणवायू आहे तो शरीरातील अग्नीशी जेव्हा संयोग पावतो तेव्हा नाद उत्पन्न होतो. बीजाक्षरांचा उच्चार करताना आपण प्राण आणि अग्नीचा वापर करतो, म्हणून विशिष्ट बीजाक्षराचा जप केल्यामुळे त्या स्वरांची सिद्धी लवकर प्राप्त होते असं संगीतशास्त्र सांगते. आता उच्चारस्थान संगीताचा स्वरांचा उगम कंठामध्ये, हृदयामध्ये, शिरामध्ये बीजाक्षरांच्या उच्चारामुळे ही स्थाने ट्यून होतात. ट्युनिंग म्हणतो आपण. रेडिओ लावताना एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी लावली तर पुणे लागतो, त्याच्यानंतर वेगळी फ्रिक्वेन्सी लागली तर अजून काही मुंबई लागेल, अजून काही दिल्ली लागेल, अजून न्यूयॉर्क लागेल. ही फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये तयार होते, ही आपल्याला मॅच करायची असते. आता मध्यम स्वराचा संबंध हृदयाशी आहे, जिथे तुम्ही वेणुनाद अनुभवता. पृथ्वी स्वतःभोवती जी काही फिरत असते त्याच्यामध्ये एक वेणूचा आवाज आहे. वेणू म्हणजे बासरी, श्रीकृष्ण. पृथ्वीचा स्वतःच्या गतीमध्ये जो त्या गतीचा आवाज आहे तो आहे वेणू. याच्यामध्ये पुन्हा नाद आणि अनाहत नाद असे 2 भाग पाहिला होता. अनाहत नाद म्हणजे ज्याच्यामध्ये कुठे अहत काही करावं लागत नाही, त्याला दुसऱ्याची गरज वाटत नाही. सागराचा आवाज, त्याला दुसऱ्या वस्तूची गरज लागत नाही, पण घंटा वाजवायची असेल तर त्याला दुसऱ्या गोष्टीची गरज लागते. तर हे नाद आणि अनाहत नाद आणि नाद असे 2 पुन्हा भाग आहेत. तर यामध्ये लय आणि कंपन उत्पन्न करण्याची जी काही शक्ती आहे, आपल्याला शेवटी अनाहत नादाकडे जायचं आहे, त्या सृष्टीच्या मूळ नादाकडे जायचं आहे. त्या सृष्टीच्या मूळ नादाशी एकरूप होऊन आपण स्वतः सृष्टी व्हायचं आहे. हा संगीताचा अतिशय महान उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे द्राम आणि ह्याचं जे मी तुम्हाला दत्ततत्व सांगितलं, द्रामचं उच्चार आहे, तर हे जे काही सारे गम हे जसे उत्पन्न झाले
याच्यात काही राग उत्पन्न झाले, त्याच्यामध्ये गेयता उत्पन्न झाली, त्याच्यामध्ये भाव उत्पन्न झाले. आता मी तुम्हाला थोडक्यात भैरव आणि अहिर भैरव यातला फरक सांगतो. भैरव पहा कसा आहे. आणि त्यानंतर अहिर भैरव. अहिर भैरवात ते स्वर कसे बदलतात. शेवटी भैरवी आपण सकाळी का म्हणतो. सूर्य जसा उगवतो, उगवण्याच्या आधीची काळी प्रातःकाळ ज्याला आपण म्हणू. प्रातःकाळ, मग सूर्य उगवण्याची काळ, मग हळूहळू सूर्य वर 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 चढत जातो. तसा तसा तो तापतो, सृष्टी तापते, ती गरम होते, ती अग्निमय व्हायला लागते आणि चरमसीमेला ती 12-1 वाजता दुपारी पोचते. त्यावेळचे राग आणि सकाळचे राग याच्यामध्ये फरक आहे. याच्यात स्वरांमध्ये फरक आहे, याच्या बेसिकमध्ये सगळा फरक आहे. हा फरक हळूहळू आपण समजावून घेणार आहोत. आपल्याला संगीतशास्त्र म्हणजे नादशास्त्र कसं आहे हे पूर्णपणे यथास्थित समजावून घ्यायचं आहे. आणि मग तो सूर्य जसा वर जातो, नंतर मावळतो, मावळल्यानंतर रात्र होते आणि त्यानंतर रात्रीचे काही प्रहर होतात. त्याच्यामध्ये तो कसा उदास असतो. त्यावेळी आपलं शरीर झोपायला लागतं, कारण शरीराला ते नको वाटतं. सगळं विरह असतो, त्या ईश्वराशी झालेला विरह असतो, तो आपल्या शरीराला नको असतो, म्हणून आपण झोपतो. खरे म्हणजे आपल्याला हे समजत नाही. हे जर समजलं, हे सगळं शास्त्र जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही कुठे पोचाल. हे शास्त्र समजवण्याचा हा थोडासा अल्प प्रयत्न आहे. तेव्हा हे सगळं आपण पहा. संगीत हे केवळ सुरांचं शास्त्र नाही, तर ते ध्वनीच्या ऊर्जेचे शास्त्र आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो सगळा काही अभ्यास या शास्त्राचा आहे, हा आपण हळूहळू करणार आहोत. येथे अनेक दिवस हा अभ्यास आपल्याला तीव्रतेने करायचा, सूक्ष्मतेने करायचा आहे. स्वर म्हणजे काय हे समजावून घ्यायचं आहे. ओमचा उच्चार कसा असतो हे आपण समजावून घ्यायचं आहे. ओम का, जेव्हा आपण याचं तत्व पाहतो की पाण्याच्या खाली जर त्या ह्याच्यापती पाणी ठेवलं तर ते त्या हळूहळू त्या धागा तो ओढत ते पाणी वर घेऊन जातो. जशी झाडाची मुळं असतात, ही मुळं खाली असतात आणि ती जमिनीतलं पाणी शोषून आपल्या वरच्या सगळ्या भागांना पुरवतं. तसं हे आपण जेव्हा मुळात जाऊ, तेव्हा मुळात म्हणजे कुठे जाऊ, तर त्या परमेश्वरी, त्या शक्तीपर्यंत जाऊ, जी शक्ती उत्पन्न झालेली आहे.
जी शक्ती मुळात आहे, ज्या शक्तीने हे सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे, त्या मुळाशी आपण जाऊ, त्या स्वराच्या मुळाशी आपण जाऊ. गायक हा केवळ मग तो स्वर राहत नाही, त्या स्वराच्याही पलीकडे जाऊन त्या स्वरात तो विसरून जातो, स्वत्व सगळं विसरून जातो. आणि हे स्वत्व विसरून जाईल तेच खरं गायन. तर हे गायन काय आहे हे आपण पाहणार आहोत. रागनिर्मिती काय आहे हे आपण पाहणार आहोत. रागांच्या निर्मितीचे आपल्या सप्तचक्रांवर होणारे परिणाम आपण पाहणार आहोत. आणि ह्या रागाची अंतिम परिणती कशी आहोत. आपलं मूळ संगीत खरं म्हणजे आता जे आपण खयाल गातो हे आपलं मूळ संगीत नाही आहे. ध्रुपद धमाल हे आपलं संगीत आहे. सामवेदामध्ये जे संगीताचं वर्णन केलेलं आहे ते संगीत आता उरलेलं नाही दुर्दैवाने. त्याचा अभ्यास कुठेतरी एक थोडंसं आपण त्यात बघणार आहोत. की सामवेद काय आहे याचा आपण विचार करणार आहोत. आणि त्यानंतर संगीत रत्नाकर या सारंगदेव याचा आपण ग्रंथाचा आपण विचार करणार आहोत. शरीर आणि स्वर यांचा काय संबंध आहे. शरीर सुधारायचं असेल तर स्वर सुधारायचे आहेत. आणि स्वर सुधारल्यानंतर स्वरात विलीन होऊन आपण परमेश्वराकडे जायचं आहे. भजनाचा तो अर्थ आहे. गुरुना गायनापती का प्रीती आहे हे यात आपल्या लक्षात येईल की गायन केल्यामुळे तुम्ही मूळ तत्वाकडे जाऊ शकाल हे गुरुंना माहिती आहे. तेव्हा हे सगळं शास्त्र शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जसा मेंदूच्या शास्त्राचा आपण अगदी शक्य तितक्या सविस्तर अभ्यास केला तसा ह्या गायनशास्त्राचा आपण शक्य तितक्या सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि आपण या सर्वांचं स्वागत कराल. मला खात्री आहे माझे सहकारी केदार केळकर यांचा मी ऋणी राहीन. त्यांची अतिशय मला या ठिकाणी मदत होणार आहे. कारण मी काही स्वतः गायन शिकलेलो नाही आहे. परंतु उपासनेतून जे काही उत्पन्न झालेलं आहे, उपासनेतून जे अनाहत स्वर मी ऐकलेले आहेत, उपासनेतून जे काही मी ओमचा उच्चार ऐकलेला आहे, उपासनेतून मी ज्या काही पृथ्वीचा उच्चार ऐकलेला आहे, स्वरांचा उच्चार ऐकलेला आहे, त्या सगळ्यांचं वर्णन माझ्या उपासनेचा या ठिकाणी कसा उपयोग करून घेता येईल तितका मी घेणार आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. Ah